नमस्कार, मी तिशा पाटील. आजच्या ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण BPH म्हणजे बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया याविषयी चर्चा करणार आहोत. ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक पुरुषांना प्रभावित करते. म्हणून ह्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण डॉक्टर अमय दिलीप पठाडे यांना आमंत्रित केले आहे, जे या विषयावर आपली मते आणि उपाय सांगतील. डॉक्टर अमय दिलीप पठाडे हे MBBS, MS सर्जरी, MCH यूरोलॉजी आहेत आणि ते कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट म्हणून पठाडे हॉस्पिटल बेळगाव येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमय दिलीप पठाडे, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट. मी बेळगावमध्ये कार्यरत आहे. चला तर मग वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. सर, माझा पहिला प्रश्न आहे, BPH म्हणजे काय? आज आपण BPH म्हणजे काय बघूया. BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया. BPH ला जाण्याच्या आधी ही प्रोस्टेट ग्रंथी काय असते हे बघूया. प्रोस्टेट ही ग्रंथी फक्त पुरुषांच्याच असते आणि ही ग्रंथी नॉर्मली 20 ते 25 ग्रॅमच्या साईजची असते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली मूत्रनलिकेला वेढलेली असते. तरुण वयात या प्रोस्टेट ग्रंथीत काय स्त्राव निर्माण होत असतात ते ज्यांनी शुक्राणूला पोषण आणि वाढीला मदत होते. खरं जसं वय होईल तसं या प्रोस्टेट ग्रंथीला वाढते प्रोस्टेट ग्रंथी, त्यामुळं लघवी जायला अडथळा निर्माण होतो आणि त्याला आपण बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया असं म्हणतो. सर, मला सांगा, BPH किंवा वाढलेला प्रोस्टेट होण्याचे कारण काय आहे? प्रोस्टेट ग्रंथी ही कशामुळे वाढते हे नक्की माहित नाहीये. खरं असे 2 हायपोथेसिस प्रपोज केलेले आहेत. एका महत्वाचं म्हणजे आपल्या पुरुषांच्या हार्मोन जे तयार होते ते टेस्टोस्टेरॉन आणि दुसरं कमी प्रमाणात जे हार्मोन असते ते आहे इस्ट्रोजन. तर या दोन्ही हार्मोनच्या संतुलन मध्ये बिघड झाला तर प्रोस्टेटला वाढ व्हायला चालू होते. आता दुसरं कारण असं आहे, अनेक हार्मोन जे टेस्टोस्टेरॉनचं पुढचं आहे त्याला आपण डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन असं म्हणतो. या डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं ज्यावेळी प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ होते त्यावेळी पण प्रोस्टेटची वाढ व्हायला लागते. हे 2 महत्वाचे कारण म्हणले गेले आहे. सर, मला सांगा, BPH होण्याची अधिक शक्यता कोणाला असते? प्रोस्टेट ग्रंथी ही युजली 50 ते 60 वयानंतर वाढायला लागते. वयाच्या 60 नंतर आपण असं बघितलंय की जवळजवळ 40% लोकांना प्रोस्टेटमध्ये वाढ होऊन त्याची लक्षणं दिसतात. सर, मला सांगा, BPH चे लक्षणे काय आहेत? प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली लक्षणं असं दिसून येते. महत्वाचं म्हणजे लघवी बारीक जाणे, लघवीला वारेवर जाणे, लघवी सुरू करायला त्रास होणे आणि लघवी करत असताना लघवी थांबून थांबून येणे. एका वेळेस लघवी येत नाही, लघवी थांबून थांबून येते, हा त्रास उद्भवतो. थोड्या लोकांच्यात लघवी रात्री 4-5 वेळा जाणे आणि लघवीतनं कदाचित थोड्या लोकांच्यात लघवीतनं रक्त जाणे, हे सगळे त्रास दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पेशंटला असं वाटते की जेव्हा लघवीला जाऊन आलोय पूर्ण मूत्राशय रिकामी नाही झाली, आज लघवी साठली आहे असं वाटते. हे सगळे प्रोस्टेटचे लक्षणं आहेत. सर, मला सांगा की BPHच्या सामान्य तपासणी चाचण्या कोणत्या आहेत? प्रोस्टेटचा त्रास असणारा रुग्ण ज्यावेळी आपल्याकडे येतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याची तपासणी करतो, त्याला आपण क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो. त्यात आपण त्यांचे लक्षणं विचारतो की लघवीचे जे लक्षणं आपण सांगितले त्याचे काय लक्षणं आहेत, त्यांना रात्री लघवीला कितींदा उठतात, हे सगळे त्रास विचारून मग प्रोस्टेटचं आपण जे क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो ते करतो. त्यात आपण मूत्राशय पोटातनं तपासतो की मूत्राशय भरलेला आहे का. मग गुदद्वारे आपण हे तपासतो की प्रोस्टेट वाढले आहे की नाही. आणि हे सगळे क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर मग आपण त्यांचे डायग्नोस्टिक टेस्ट जे रक्त तपासणी असतात ते आपण करतो. महत्वाचं रक्त तपासणीमध्ये आपण क्रिएटिनिन हे लेवल बघतो, म्हणजे काय सूज किडनीला पण आलेली आहे काय, क्रिएटिन वाढलेलं आहे काय. मग दुसरी तपासणी म्हणजे आपण लघवीची जनरल एक्झामिनेशन म्हणजे युरिन रुटीन एक्झामिनेशन म्हणतात ते आपण करतो. त्यात आपल्याला युरिन मध्ये इन्फेक्शन म्हणजे मूत्र संसर्ग आहे काय हे बघण्यासाठी आपण युरिनची टेस्ट करतो. आणि हे ब्लड आणि लघवी टेस्ट झाल्यानंतर आपण पेशंटची सोनोग्राफी टेस्ट करतो. सोनोग्राफी टेस्ट ही खूप महत्वाची आहे प्रोस्टेट तपासण्यात. यात काय होते, आपल्याला प्रोस्टेटचा साईज किती वाढलेला आहे प्रोस्टेट हे समजतंय, मूत्राशयामध्ये किती लघवी अडका लागली आहे हे समजतंय आणि प्रोस्टेट वाढल्यामुळे लघवी अडकून मूत्राशयामध्ये काय खडे झाले आहेत काय हे समजतंय. परत मूत्र वापस किडनीला जाऊन किडनीला सूज आहे काय हे सगळं आपण सोनोग्राफीमध्ये बघतो. मग सोनोग्राफीचं टेस्ट झाल्यानंतर
हा प्रोस्टेट जर वाढलेला असला तर आपण त्याची पुढची टेस्ट करतो. पुढची महत्वाची टेस्ट म्हणजे याला आपण युरोफ्लोमेट्री म्हणतो. यात काय केलं जाते, एक कमोड असते जे कम्प्युटरला कनेक्टेड असते. त्यात आपण पेशंटला लघवी करायला सांगतो. लघवी केल्यानंतर त्यात पेशंटचं लघवीचं स्पीड किती आहे, पेशंट किती वेळ लावला लघवी करायला, लघवी एका धारमध्ये आली का अडकून अडकून आली, हे सगळं आपल्याला युरोफ्लोमेट्रीच्या टेस्ट मधून समजते. आणि ही टेस्ट बघून मग आपण एका डिसिजनला येतो की पेशंटला त्रास किती आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे, आणि त्याप्रमाणे आपण पुढचं पेशंटला काय उपचार करायचं याचा आपण निर्णय घेतो. सर, माझा पुढील प्रश्न आहे की बीपीएच साठी उपलब्ध असलेल्या विविध उपचार पर्याय काय आहेत? आता प्रोस्टेटची लक्षणं, नंतर आपण प्रोस्टेटची तपासणी केल्यावर आता पेशंटला प्रोस्टेट वाढलेला आहे हे बघून आपण आता त्याचा उपचार करतो. महत्वाचं, आता या प्रोस्टेटचा उपचार 2 श्रेणीत विभागला जातो. पहिला आहे हे औषधी उपचार, दुसरा आहे शस्त्रक्रिया. तर औषध मध्ये महत्वाचं ॲलोपॅथिक मेडिसिन्स मध्ये आपण प्रोस्टेटसाठी 2 प्रकारचे औषध देतो. हे आहेत एक तर अल्फा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकर त्यात येतात टॅम्सुलिसिन, सिलोडोसिन, अल्फुझोसिन हे अशा गोळ्या असतात. या अल्फा ब्लॉकर काय होते, अल्फा ब्लॉकर दिल्यामुळे प्रोस्टेटचं जे पिशवीचं तोंड असते हे तोंड जरा ओपन होते, म्हणजे तोंड मोठं होते. त्यामुळं लघवीचा प्रवाह व्यवस्थित होऊन लघवी व्यवस्थित जायला लागते. हे अल्फा ब्लॉकर. दुसरा आहे टेस्ट आहे ते हाय अल्फा रिडक्टेज इनिबिटर. म्हणजे आपण पहिला सांगितलं की प्रोस्टेटमध्ये डीएचटी हे हार्मोन वाढलेलं असते. तर हे 5 अल्फा रिडक्टेज इनिबिटर या गोळ्या काय करतात, ते डीएचटी हार्मोनला कमी करतात. ते कमी झाल्यामुळे काय होते, प्रोस्टेटचं वाढ होत नाही किंवा वाढलेला प्रोस्टेट साईज मध्ये कमी होतो. आणि त्यामुळं प्रोस्टेटची साईज कमी झाल्यामुळे प्रोस्टेटची जे लक्षणं असतात, मूत्र व्यवस्थित जात नसलेली जी लक्षणं असतात ते व्यवस्थित लक्षणं कमी झाल्यामुळे प्रोस्टेट पेशंटला लघवी व्यवस्थित जायला लागते. हे 2 आपण उपचार, औषधी उपचार करतो. आता हे औषधी उपचार पेशंटला आपण जवळजवळ 2 ते 3 महिने देतो. यातून पेशंटला काही सुधारणा नसल्या किंवा लक्षणं तसेच आहेत आणि लक्षणं वाढायला लागलेत किंवा गोळ्या घेईनपर्यंत बरं आहे, गोळ्या सोडल्यावर परत हा त्रास जो लक्षण म्हणजे आपण त्या चालू होत असले तर आपण त्या पेशंटला शस्त्रक्रियाचा निर्णय घेतो. तर आता शस्त्रक्रिया प्रोस्टेटमध्ये आपण 2-3 प्रकारचे केल्या जातात. तर सगळ्यात महत्वाची जी आता आपण ज्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणतो हे आहे टीओआरपी. हे ऑपरेशन किंवा हे शस्त्रक्रिया आपण मूत्रद्वाराच्या नलीतनं आपण दुर्बीणने जाऊन हे जे वाढलेलं प्रोस्टेट आहे हे आपण तासून काढतो. ह्याच्यामुळे काय होते, जे प्रोस्टेट आपण दुर्बीणने आपण तासून काढतो, ते तासून काढल्यामुळं जी लघवीची जागा मोकळी होऊन व्यवस्थित लघवी जायला चालू होते. हे सगळ्यात महत्वाचं ट्रीटमेंट शस्त्रक्रिया आजकाल केली जाते. तर आजकाल त्याच्या पुढचे ट्रीटमेंट आलेले आहेत, ज्याला आपण लेझर ट्रीटमेंट म्हणतो किंवा लेझर इन्युक्लिएशन ऑफ प्रोस्टेट म्हणतो. ही शस्त्रक्रिया हे द्वार आपण त्यातनच जातो, लघवीच्या नळीतनच जातो आपण ऑपरेशनला. फक्त इथं लेझर वापरलं जाते प्रोस्टेट काढण्यासाठी. हे 2 महत्वाचे ट्रीटमेंट आहेत शस्त्रक्रियामध्ये. खरं कधी कधी प्रोस्टेट खूपच मोठा असला, अजून आता प्रोस्टेट थोड्यांच्यात आपण 8-10% लोकांच्यात बघतो प्रोस्टेट जिथे 100 किंवा 120 ग्रॅमपेक्षा जास्त असतोय. त्यात आपण दुर्बीणच्या ऑपरेशन पेक्षा आपण चीरफाड म्हणजे कापून ऑपरेशन पण करतो. आणि हे आता खूप प्रमाण कमी आहे, तर कधी तर खूप प्रोस्टेट म्हणल्यासारखं मोठा असेल तर आपण हे ओपन ऑपरेशन करतो. सर, मला सांगा, बीपीएच हा जीवनाच्या गुणवत्तेवर कसा प्रभाव टाकतो? बीपीएच मुळे जीवनाच्या गुणवत्तेवर पण प्रभाव पडतो, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द पेशंट पण बिघडते. जसं की जो पेशंट कामाला जात असतो त्याला वारेवर लघवीला जायला लागते, लघवीला गेला की बरेच वेळ थांबायला लागू शकते, त्यामुळे कामात ध्यान लागत नाही. दुसऱ्या पेशंटना रात्री 4-5 वेळ उठतात, त्यामुळे व्यवस्थित झोप होत नाही. आणि हे वयस्कर लोक असल्यामुळं ह्यांना लघवी विसर्जित करायला जाताना कुठं पडायची शक्यता ह्याची भीती संभवते. तिसरं, रात्री प्रवास करत असताना बरेच पेशंटना 3-4 वेळा लघवीला उठायला लागते, त्यामुळे त्यांना बसनं प्रवास करायची भीती वाटते. आणि असंच थोडी जण दुर्लक्ष केलं तर एका पेशंटला कॅथेटर घालायला लागते आणि कॅथेटर घालून ती पिशवी जोडून त्यांना फिरायला लागते. ही खूप अवघड परिस्थिती असते. त्यामुळे बरचसं त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर क्वालिटी ऑफ लाईफवर प्रोस्टेटवर बिघडू शकते. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न आहे, बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया कसे टाळता येऊ शकते? बरीच पेशंट आपल्याला असंही विचारतात की प्रोस्टेट वाढू नये म्हणून काय करावं. हे बघा, असं आहे, प्रोस्टेट ही पुरुषाला ग्रंथी असलेली आहे,
ही वयाप्रमाणे वाढणारच. आणि आपण बघितलं 60% मध्ये जवळजवळ वयाच्या 70 नंतर प्रोस्टेट वाढून त्याचे लक्षणे दिसत असतात. त्यामुळे पूर्णपणे प्रोस्टेट वाढून थांबवू शकत नाही. खरं महत्वाचं म्हणजे थोडं जीवनशैलीमध्ये आपण बदल करावं, जेणे की प्रोस्टेटची वाढ थोडी कमी होऊ शकते. जसं की मांसाहारी जेवण कमी करायला पाहिजे. शाकाहारी जेवणवर आपण वाढ देऊन त्यात आपण जेवढे हाय फायबर इंटेक म्हणतो, हाय फायबर डाएट आपल्या जेवणात वाढवायला पाहिजे. दुसरं, नियमित रोज किमान एक अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. तिसरं म्हणजे मद्यपान किंवा दारू, सिगरेट, तंबाखू हे वर्ज केलं पाहिजे. हे सगळं प्रोस्टेटच्या वाढीला कारणीभूत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी हे आपण बघतो प्रोस्टेटचे जे त्रास आहे हे वयस्कर लोकांना होतात. आणि आपण असं बघतो वयस्कर लोक बरेचसे हा त्रास आपल्या मुलांना किंवा सांगत नाहीत किंवा स्वतःहून येऊन पण हॉस्पिटलमध्ये दाखवत नाहीत, अंगावर काढतात. तर ही लक्षणं अंगावर न काढता ज्यावेळी लक्षणं दिसतात त्यावेळी लवकर येऊन आपल्या वैद्यकीय सल्ला घेतलेला बरा, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्टला दाखवलेलं बरं. म्हणजे कसं होते, ज्याला शस्त्रक्रिया लागणार नाही आणि पहिलाच दाखवल्यामुळे औषधावर पण हा प्रोस्टेट बरा केला जाऊ शकेल. त्यामुळे महत्वाचं हे आहे की लक्षणं आल्यावर लगेच येऊन एका कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्टला दाखवणं हे गरजेचं आहे. धन्यवाद सर या सर्व माहितीसाठी. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. डॉक्टर अमय दिलीप पठाडे यांचे खूप खूप आभार. त्यांनी BPH वर इतके छान मार्गदर्शन केले. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला BPH संबंधित काही लक्षणे जाणवत असतील तर उपचारात विलंब करू नका, कारण निरोगी आरोग्य हेच यशस्वी आयुष्याचे गुपित आहे. धन्यवाद. नमस्कार, मी तिशा पाटील. आजच्या ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण BPH म्हणजे बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया याविषयी चर्चा करणार आहोत. ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक पुरुषांना प्रभावित करते. म्हणून ह्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण डॉक्टर अमय दिलीप पठाडे यांना आमंत्रित केले आहे, जे या विषयावर आपली मते आणि उपाय सांगतील. डॉक्टर अमय दिलीप पठाडे हे MBBS, MS सर्जरी, MCH यूरोलॉजी आहेत आणि ते कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट म्हणून पठाडे हॉस्पिटल बेळगाव येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमय दिलीप पठाडे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट. मी बेळगावमध्ये कार्यरत आहे. चला तर मग वळूया मुख्य कार्यक्रमाकडे. सर, माझा पहिला प्रश्न आहे, BPH म्हणजे काय? आज आपण BPH म्हणजे काय बघूया. BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया. BPH ला जाण्याच्या आधी ही प्रोस्टेट ग्रंथी काय असते हे बघूया. प्रोस्टेट ही ग्रंथी फक्त पुरुषांच्याच असते आणि ही ग्रंथी नॉर्मली 20 ते 25 ग्रॅमच्या साईजची असते. ही ग्रंथी मूत्राशयाच्या खाली मूत्रनलिकेला वेढलेली असते. तरुण वयात या प्रोस्टेट ग्रंथीत काय स्त्राव निर्माण होत असतात ते ज्यांनी शुक्राणूला पोषण आणि वाढीला मदत होते. खरं जसं वय होईल तसं या प्रोस्टेट ग्रंथीला वाढते प्रोस्टेट ग्रंथी, त्यामुळं लघवी जायला अडथळा निर्माण होतो आणि त्याला आपण बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेसिया असं म्हणतो. सर, मला सांगा, BPH किंवा वाढलेला प्रोस्टेट होण्याचे कारण काय आहे? प्रोस्टेट ग्रंथी ही कशामुळे वाढते हे नक्की माहित नाहीये. खरं असे 2 हायपोथेसिस प्रपोज केलेले आहेत. ह्याच्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पुरुषांच्या हार्मोन जे तयार होते ते टेस्टोस्टेरॉन आणि दुसरं कमी प्रमाणात जे हार्मोन असते ते आहे इस्ट्रोजन. तर या दोन्ही हार्मोनच्या संतुलन मध्ये बिघड झाला तर प्रोस्टेटला वाढ व्हायला चालू होते. आता दुसरं कारण असं आहे, अनेक हार्मोनचे टेस्टोस्टेरॉनचं पुढचं आहे, त्याला आपण डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन असं म्हणतो. या डायहायड्रो टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं ज्यावेळी प्रोस्टेट ग्रंथीमध्ये वाढ होते त्यावेळी पण प्रोस्टेटची वाढ व्हायला लागते. हे 2 महत्वाचे कारण म्हणले गेले आहे. सर, मला सांगा की BPHच्या सामान्य तपासणी चाचण्या कोणत्या आहेत? प्रोस्टेटचा त्रास असणारा रुग्ण ज्यावेळी आपल्याकडे येतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याची तपासणी करतो, ज्याला आपण क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो. त्यात आपण त्यांचे लक्षणं विचारतो की लघवीचे जे लक्षणं आपण सांगितले त्याचे काय लक्षणं आहेत, त्यांना रात्री लघवीला कितींदा उठतात, हे सगळे त्रास विचारून मग प्रोस्टेटचं आपण जे क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणतो ते करतो. त्यात आपण
मूत्राशय पोटातनं तपासतो की मूत्राशय भरलेला आहे का. मग गुदद्वारे आपण हे तपासतो की प्रोस्टेट वाढले आहे की नाही. आणि हे सगळे क्लिनिकल एक्झामिनेशन केल्यानंतर मग आपण त्यांचे डायग्नोस्टिक टेस्ट जे रक्त तपासणी असतात ते आपण करतो. महत्वाचं रक्त तपासणीमध्ये आपण क्रिएटिनिन हे लेवल बघतो. म्हणजे काय सूज किडनीला पण आलेली आहे काय, क्रिएटिन वाढलेलं आहे काय. मग दुसरी तपासणी म्हणजे आपण लघवीची जनरल एक्झामिनेशन म्हणजे युरिन रुटीन एक्झामिनेशन म्हणतात ते आपण करतो. त्यात आपल्याला युरिन मध्ये इन्फेक्शन म्हणजे मूत्र संसर्ग आहे काय हे बघण्यासाठी आपण युरिनची टेस्ट करतो. आणि हे ब्लड आणि लघवी टेस्ट झाल्यानंतर आपण पेशंटची सोनोग्राफी टेस्ट करतो. सोनोग्राफी टेस्ट ही खूप महत्वाची आहे प्रोस्टेट तपासण्यात. यात काय होतं, आपल्याला प्रोस्टेटचा साईज किती वाढलेला आहे प्रोस्टेट हे समजतंय, मूत्राशयामध्ये किती लघवी अडका लागली आहे हे समजतंय, आणि प्रोस्टेट वाढल्यामुळे लघवी अडकून मूत्राशयामध्ये काय खडे झाले आहेत काय हे समजतंय. परत मूत्र वापस किडनीला जाऊन किडनीला सूज आहे काय हे सगळं आपण सोनोग्राफीमध्ये बघतो. मग सोनोग्राफीचं टेस्ट झाल्यानंतर हा प्रोस्टेट जर वाढलेला असला तर आपण त्याची पुढची टेस्ट करतो. पुढची महत्वाची टेस्ट म्हणजे याला आपण युरोफ्लोमेट्री म्हणतो. यात काय केलं जाते, एक कमोड असते जे कम्प्युटरला कनेक्टेड असते, त्यात आपण पेशंटला लघवी करायला सांगतो. लघवी केल्यानंतर त्यात पेशंटचं लघवीचं स्पीड किती आहे, पेशंट किती वेळ लागला लघवी करायला, लघवी एका धारमध्ये आली का अडकून आली, हे सगळं आपल्याला युरोफ्लोमेट्रीच्या टेस्ट मधून समजते. आणि ही टेस्ट बघून मग आपण एका डिसिजनला येतो की पेशंटला त्रास किती आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे, आणि त्याप्रमाणे आपण पुढचं पेशंटला काय उपचार करायचं याचा आपण निर्णय घेतो. आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा प्रश्न आहे, बेनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया कसे टाळता येऊ शकते. बरीच पेशंट आपल्याला असंही विचारतात की प्रोस्टेट वाढू नये म्हणून काय करावं. हे बघा, असं आहे, प्रोस्टेट ही पुरुषाला ग्रंथी असलेली आहे, ही वयाप्रमाणे वाढणारच. आणि आपण बघितलं 60% मध्ये जवळजवळ वयाच्या 70 नंतर प्रोस्टेट वाढून त्याचे लक्षणे दिसत असतात. त्यामुळे पूर्णपणे प्रोस्टेट वाढू नये थांबवू शकत नाही. खरं महत्वाचं म्हणजे थोडं जीवनशैलीमध्ये आपण बदल करावं, जेणे की प्रोस्टेटची वाढ थोडी कमी होऊ शकते. जसं की मांसाहारी जेवण कमी करायला पाहिजे, शाकाहारी जेवणवर आपण वाढ देऊन त्यात आपण जेवढे हाय फायबर इंटेक म्हणतो, हाय फायबर डाएट आपल्या जेवणात वाढवायला पाहिजे. दुसरं, नियमित रोज किमान एक अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. तिसरं म्हणजे मद्यपान किंवा दारू, सिगरेट, तंबाखू हे वर्ज केलं पाहिजे. हे सगळं प्रोस्टेटच्या वाढीला कारणीभूत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी हे आपण बघतो, हे प्रोस्टेटचे जे त्रास आहे हे वयस्कर लोकांना होतात. आणि आपण असं बघतो, वयस्कर लोक बरेचसे हा त्रास आपल्या मुलांना किंवा सांगत नाहीत किंवा स्वतःहून येऊन पण हॉस्पिटलमध्ये दाखवत नाहीत, अंगावर काढतात. तर ही लक्षणं अंगावर न काढता ज्यावेळी लक्षणं दिसतात त्यावेळी लवकर येऊन आपल्या वैद्यकीय सल्ला घेतलेला बरा, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्टला दाखवलेलं बरं. म्हणजे कसं होते, ज्याला शस्त्रक्रिया लागणार नाही आणि पहिलाच दाखवल्यामुळे औषधावर पण हा प्रोस्टेट बरा केला जाऊ शकेल. त्यामुळे महत्वाचं हे आहे की लक्षणं आल्यावर लगेच येऊन एका कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्टला दाखवणं हे गरजेचं आहे. धन्यवाद सर ह्या सर्व माहितीसाठी. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. डॉक्टर अमय दिलीप पठाडे यांचे खूप खूप आभार. त्यांनी BPH वर इतके छान मार्गदर्शन केले. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला BPH संबंधित काही लक्षणे जाणवत असतील तर उपचारात विलंब करू नका, कारण निरोगी आरोग्य हेच यशस्वी आयुष्याचे गुपित आहे. धन्यवाद.